खरं तर आजचा हा कार्यक्रम रद्द होण्याच्या मार्गावर होता, परंतु जाधव मॅडम आपले सुद्धा मी मनापासून आभार मानतो की काल जसं आमचं बोलणं झालं त्याप्रमाणे अधीक्षकांची परवानगी मिळाल्यानंतर येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा आढावा घेऊन हा कार्यक्रम रद्द न व्हावा यासाठी मॅडम आपण प्रयत्न केलेत आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित झाला, म्हणून मी सर्व स्टाफचे डॉक्टरांचे परत एकदा मनापासून आभार मानतो. मी अनेक वर्ष सातत्याने मी बघतोय की बरेचसे रुग्ण किंवा माझे बहीण भाऊ नवीन चेहरे मला दिसत आहेत, कारण 19 वर्ष मॅडम येत असताना बरेचसे रुग्ण जे आहेत, बरेचसे आपल्या रुग्णालयामध्ये उपस्थित असलेले किंवा रेग्युलर जे ऍडमिट होतात ते आम्हाला नावानिशी ओळखतात आणि आम्हालाही सुद्धा त्यांची हावभाव, त्यांची क्रिया, त्यांची प्रतिक्रिया, त्याच्यामध्ये कोण गाणं म्हणतं, कोण कविता म्हणतं, कोणाला कसला स्किल सेट आहे त्याची आम्हाला सुद्धा गेल्या अनेक वर्षांमध्ये थोडीशी जाणीव झालेली आहे. मला खरंच म्हणजे आम्ही दरवर्षी मी भाषणामध्ये म्हणतो की देवाचं एवढंच मी पाया पडतो की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आम्हाला इथे न साजरा करता यावा. बरेचसे रुग्ण किंवा भरपूर रुग्ण हे औषधं घेऊन बरे होऊन आपापल्या घरी जावे, परंतु आपल्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या रुग्णालयात करावं लागतं. गेले अनेक वर्ष सातत्याने 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे होत होतं. आता महाविद्यालयीन जीवनानंतर मॅडम आम्ही इथे रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे तो कंटिन्यू ठेवलाय. हर्षला मॅडम आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आलेल्या आहेत आपल्या बरोबर. मॅडमनी आमच्या जीवनाची जडणघडण बघितलेली आहे. आम्हाला महाविद्यालयामध्ये 3 वर्ष त्या सिनियर होत्या, त्या सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक राहिले आहेत, सेक्रेटरी राहिले आहेत. त्यांनी सुद्धा मुंबई विद्यापीठामध्ये काम केलेलं आहे. अनेकच्या महाविद्यालयाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. आणि खरंच आमच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची पर्वणी आहे की आम्ही काय करतोय, आम्ही आज काय समाजाचं देणं लागतोय. हे कार्यक्रम आयोजित करत असताना आमचे सुद्धा सिनियर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. याचं आम्ही खऱ्या अर्थाने भाग्य समजतो. मी काय भाषण करणार नाहीये, कारण हॉस्पिटलमध्ये नेहमीच येत असतो. तुम्ही ओळखता का? किती जण ओळखतात? 1 2 3 4 5. रक्षाबंधनला मजा येते ना? अजून एखाद तास भाषण करायचं की नाही? नाही ना. आपण रक्षाबंधनाच्या सोहळ्यासाठी सुरुवात करूया. एक फॉर्मॅलिटी आणि या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी हे जे एक 20वं वर्ष आहे, या 20वं वर्ष रक्षाबंधन सोहळा आयोजित करताना मी या रुग्णालयाचे अधीक्षक सन्माननीय नेताजी मुळीक साहेब यांचे मनापासून आभार मानतोच. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला ज्या येणार होत्या प्राची चिवटे मॅडम उपअधीक्षक यांचे सुद्धा आभार. ममता मॅडम आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी वर्ग 1च्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून उपस्थित झालात. सौ अनुराधा जाधव मॅडम, श्रीमती सुरेखा संखे मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर वंदना, डॉक्टर कुसुमा वर्ग 1 मानसोपचार तज्ज्ञ यांचे तर मनापासून आभार मानतोच. त्याबरोबर आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाने खऱ्या अर्थाने ही परंपरा भविष्यामध्ये सुरू ठेवावी अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि 3रं वर्ष आहे की आनंद विश्व गुरुकुल रात्र महाविद्यालय आपल्याबरोबर या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. हर्षला मॅडम मी आपल्याला विनंती करून की उत्तरोत्तर अशा सामाजिक कार्यक्रमांना आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थी येणं गरजेचं आहे, कारण की ही परंपरा चालू ठेवण्यासाठी ही पुढची पिढी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही एक सामाजिक बांधिलकी, अशा प्रकारचे उपक्रम या रुग्णांच्या आयुष्यात किती रंगाच्या छटा आहेत ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना कळेल. बाहेरनं जाताना त्यांना कळतं की बाबा मेंटल हॉस्पिटल आहे, रुग्ण आहे, परंतु आतमध्ये आल्यावर त्यांना सुद्धा कळेल की यांच्याकडे पेशंट म्हणून बघू नका तुम्ही. एक बहीण भाऊ, एक नातेवाईक, एक कुटुंबाचा सदस्य म्हणून बघा. त्यांच्याही आयुष्यात अनेक रंग आहेत आणि हा सोहळा जर त्यांना सख्या बहीण भावाबरोबर साजरा करता आला नाही, परंतु आपल्याबरोबर साजरा करता आला, याचं भाग्य आपल्याला लाभलं.
म्हणून आपण सुद्धा भाग्यवान आहोत, एवढं आपण या कार्यक्रमाच्या दिवशी नक्कीच मानायला पाहिजे. आनंद विशू गुरुकुल शाळेचे महाविद्यालयाचे सचिव श्री प्राध्यापक प्रदीप ढवळ सर, जे ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये आम्हाला प्रोग्राम ऑफिसर म्हणून होते, विलास चुसे सर, ज्ञानेश्वर गायकवाडजी, प्राचार्य हर्षला लिखिते, संजना भालव मॅडम प्रोग्राम ऑफिसर आणि अजय ब्राह्मणे, मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. खरं तर काय थोडंसं विलनची भूमिका माझीच असते, कारण संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला सगळ्यांची नावं घ्यायला लागतात आणि त्याच्यात जास्त वेळ जातो आणि बाकीच्या सगळ्यांचं स्वागत करायला जातो, त्याच्यात अजून थोडा जास्त वेळ जातो आणि मग थोडंसं प्रास्ताविक माझं बाजूलाच राहतं. या सगळ्यांचं स्वागत करेपर्यंत आलेले गेस्ट आहेत ते कंटाळतात आणि मग माझी थोडीशी विलनची भूमिका होते. म्हणून मी प्रास्ताविक इकडे संपवून आमच्या मार्गदर्शक मोठी बहीण या महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला मॅडम यांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आणि मी या ठिकाणी थांबण्याच्या आधी अजून एक या 20व्या वर्षी जो पायंगडा घातला आहे की मी या खुर्चीवर कधीच बसत नाही, गेली 18-19 वर्ष झाले त्या खुर्चीवर बसलं की बसून राहायला लागतं, त्याच्यामुळे कार्यक्रमामध्ये थोडंसं नियोजनामध्ये राहणं गरजेचं आहे. पण माझे प्रतिनिधी आणि गेली अनेक वर्ष सातत्याने सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून, सगळ्या घरच्या गोष्टी बाजूला ठेवून, जेव्हा आम्ही या रुग्णालयामध्ये येत होतो तेव्हा आम्ही पण कॉलेजमध्ये होतो. आज सगळे नोकरी करतायत, सगळ्यांची लग्न झाली, सगळ्यांना मुलं बाळं झाली, परंतु या सगळ्या प्रपंचातनं, मी व्यापातनं बोलणार नाही, या प्रपंचातनं हाफ डे घेऊन तुषार सावंत आहेत, रत्नदीप आहे, संदीप आहे, उषा मॅडम आहेत, अनेक जण आज या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. म्हणून माझा प्रतिनिधी म्हणून तुषार सावंत या ठिकाणी विठाई प्रतिष्ठानचा प्रतिनिधी म्हणून त्या मंचावर आहे. मी हर्षला मॅडम यांना विनंती करतो की आपण कृपया प्रास्ताविक करावं. धन्यवाद. आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाची आपण सुरुवात करू. हर्षला मॅडम.